तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत पुढील आठवड्यामध्ये असे कोणते स्टॉक्स आहेत मित्रांनो जे त्यांच्या एक्स डिव्हिडंड डेटवरती ट्रेड करणार आहेत. आता बघा, एक्स डिव्हिडंड डेट काय असते हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या डेटच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जर हे स्टॉक्स असतील मित्रांनो तरच तुम्ही काय असणार आहात, डिव्हिडंडसाठी इलिजिबल असणार आहात. त्याला म्हटलं जातं मित्रांनो एक्स डिव्हिडंड डेट. ओके, सो कोणकोणते स्टॉक्स आहेत जे एक्स डिव्हिडंड डेटवरती पुढील आठवड्यामध्ये ट्रेड करणार आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे. सो आपले मराठी बांधव जितके पण आहेत त्यांना मी विनंती करेन की जर तुम्ही खरे आपले मराठी बांधव असाल तर चॅनलला सबस्क्राइब करूनच या ठिकाणी चला. सो चला आता जास्त वेळ मी दौडत नाही, सर या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहून घेऊया की ते कोणकोणते स्टॉक्स या ठिकाणी आहेत. सो बघा मित्रांनो, सर्वप्रथम जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे हनीवेल ऑटोमेशन. 105 रुपयाचा डिव्हिडंड ह्याने डिक्लेअर केलेला आहे आणि 16 तारीख मित्रांनो ह्यासाठी काय असणार आहे, 16 जून यासाठी एक्स डिव्हिडंड डेट ह्या ठिकाणी असणार आहे. अर्थातच स्टॉकचं प्राइस 38,120 रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी क्लोजिंग प्राइस होतं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं. त्यानंतर मित्रांनो टाटा टेकने 3 रुपये 35 पैशाचा स्पेशल डिव्हिडंड आणि 8 रुपये 35 पैशाचा फायनल डिव्हिडंड देण्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. 16 तारखे रोजी मित्रांनो ह्याची काय असणार आहे, एक्स डिव्हिडंड डेट असणार आहे. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो LKP सिक्युरिटीज 30 पैशांचा डिव्हिडंड मित्रांनो देण्याचा अनाउन्स केलेला आहे कंपनीने. ओके, 16 तारीख ह्यासाठी एक्स डिव्हिडंड डेट ह्या ठिकाणी असणार आहे. हिंदुस्तान झिंक मित्रांनो तुम्ही बघू शकता 17 जून रोजी मित्रांनो एक्स डिव्हिडंड डेट असणार आहे. 10 रुपयांचा डिव्हिडंड ह्यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर शंकरा बिल्डिंग्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 रुपयाचा डिव्हिडंड दिलेला आहे. त्याची सुद्धा मित्रांनो जी काही एक्स डिव्हिडंड डेट असणार आहे ती 17 ह्या ठिकाणी असणार आहे. ओके, आता नंतर ई मुद्रा मित्रांनो 1 रुपये 25 पैशाचा डिव्हिडंड देण्याचं यांनी काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. 18 जून रोजी यांची एक्स डिव्हिडंड डेट असणार आहे. त्यानंतर सरला परफॉर्मन्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 रुपयाचा डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. 18 तारीख यांच्यासाठी एक्स डिव्हिडंड डेट असणार आहे. 19 जून रोजी मित्रांनो टाटा कम्युनिकेशनने 25 रुपयाचा डिव्हिडंड देण्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्स डिव्हिडंड डेट 19 जून या ठिकाणी असणार आहे. त्याच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही डिव्हिडंडसाठी इलिजिबल या ठिकाणी असणार आहात. सो चला आता बघूया आणखी कोणकोणते स्टॉक्स आहेत जे एक्स डिव्हिडंड डेटवरती या ठिकाणी ट्रेड करणार आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता तेजस नेटवर्क मित्रांनो 19 जून ह्याची एक्स डिव्हिडंड डेट आहे. 2.5 रुपयांचा डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता 3.5 रुपयांचा रेल इंडिया इन्फ्राचा या ठिकाणी काय काय आहे मित्रांनो, एक्स डिव्हिडंड डेट या ठिकाणी असणार आहे 19 जून रोजी 3.5 रुपयाचा डिव्हिडंड देण्याचं जाहीर केलेलं आहे. 12 रुपयांचा डिव्हिडंड मित्रांनो पॅनासोनिकने या ठिकाणी देण्याचं जाहीर केलेलं आहे. ओके, 19 तारीख त्याच्यासाठी एक्स डिव्हिडंड डेट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता बजाज ॲटो, ओके, HDFC लाईफ, टाटा पॉवर, ओके, आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघितलं तर PNB आणि टॉरेंट फार्मा आणि त्यानंतर सुप्रीम इंडस्ट्रीज ह्या ज्या काही मित्रांनो कंपनीज आहेत त्यांनी 20 तारखे रोजी यांची काय केलेलं आहे, एक्स डेट यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आता बजाज ॲटोने मित्रांनो 210 रुपयाचं डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. HDFC लाईफमध्ये 2 रुपये 10 पैशांचा डिव्हिडंड आपल्याला मिळणार आहे. 2 रुपये 25 पैसे टाटा पॉवरने डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. 2 रुपये 90 पैसे PNB आपल्याला डिव्हिडंड देणार आहे. टॉरेंट फार्मा मित्रांनो 6 रुपयाचा डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे आणि सुप्रीम इंडस्ट्रीजने 24 रुपयाचा डिव्हिडंड देण्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. सो चला आता आणखीन काही स्टॉक्स बघूया. आता बघा, त्यानंतर मित्रांनो बँक ऑफ इंडिया, ओके, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर रोसारी, त्यानंतर मित्रांनो मवाना शुगर्स, ओके, त्यानंतर स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट्स, त्यानंतर मित्रांनो ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल आणि त्यानंतर सॉलिटेअर मॅक, ओके, ह्या ज्या काही कंपनीज आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा जी काही एक्स डेट असणार आहे ती 20 जूनच असणार आहे. ह्याच्या अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी डिव्हिडंडचा लाभ मिळणार आहे. आता अनुक्रमे बघूया की किती डिव्हिडंड यांनी आपल्याला दिलेला आहे. बँक ऑफ इंडियाने मित्रांनो 4 रुपये 5 पैशांचा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. 50 पैशांचा डिव्हिडंड रोसारीने डिक्लेअर केलेला आहे. मावाना शुगर्स 1 रुपयांचा डिव्हिडंड मित्रांनो ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट्स मित्रांनो 60 पैशांचा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल मित्रांनो 30 पैशांचा डिव्हिडंड आणि सॉलिटेअर मॅक्सने ह्या ठिकाणी 2 रुपयाचा डिव्हिडंड ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. सो पुढील आठवड्यामध्ये मित्रांनो हे सगळे स्टॉक्स असणार आहेत ते त्यांच्या एक्स डिव्हिडंड डेटवरती या ठिकाणी ट्रेड करणार आहे. जर तुम्हाला डिव्हिडंडचा लाभ उचलायचा असेल तर त्या एक्स डिव्हिडंडच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला डिव्हिडंडचा लाभ या ठिकाणी मिळेल. सो आशा करतो मित्रांनो हा कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.